अंदर कुछ तो होगा इधर। मैं बाहर ही बैठा था कि बस तो पहले अंदर देखो तू कंटिन्यू चालू कर। मेरे को आवाज भी नहीं दिया मालूम है इन लोगों ने कुछ तो कांड किया इन लोगों ने अंदर ये देखो। हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर गाईज मी रोजच्या प्रमाणे आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे, तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो माझ्या जॉबवर गाईज। तर गाईज मी आता शोरूमवरती आलेलो आहे। आपलं शोरूम पण गाईज अजून ओपन झालेलं नाही आहे। तर गाईज सगळ्यांची याची वाट बघू, अजून कोणच नाही आलं, मी एकटाच आलो अजूनपर्यंत तरी। थोड्या वेळ बाहेर फिरू आपण, मग शॉप ओपन झाल्यानंतर जाऊ आतमध्ये आणि रोजच्या प्रमाणे आपला जो माल आहे तो बाहेर घेऊ शोरूमचा। आता मस्तपैकी ऊन वगैरे पडलेलं आहे इथे, तर ऊन वगैरे शेकत बसू आपण बाहेरच। अजून तर कोण नाही आलं, आपण इथं तर या लॉन एरियामध्ये फिरत बसू थोड्या वेळ ते, आणि ऊन तर काही ह्या साईडला पडलं आहे भरपूर। तर फिरू इथेच, बघू कोण येते कोण येतं नाही। तर मी आता इथं बसलेलो आहे शोरूमसमोर, अजून तर काहीच कोण आलं नाही आहे। सगळ्यांची अशी वाट बघतो, काहीच बाहेरच बसतो। तर काहीच आरपार आता आलेलं आहे, चला आपलं शटरवरती घेऊ शॉपचं, आणि मग शॉपमधलं काहीच माल वगैरे घेऊ बाहेर आपण। अजून तो कोण नाही आला काहीच, अक्षय आणि आरपार आम्ही तिघंजणच आलो, अजून बाकीचे लोक येतील हळूहळू। ते बघा खुशी पण आल्या तिकडनं, हे बघा सगळं सगळं हळूहळू चालले वरती आपलं। अरे पाठीमागं बघा परिणित भाई आलेले आहेत तिकडे त्या साईडच्या शोरूममधले, हे बघा चालले आता शोरूममध्ये काम धंदे करायला त्यांचे। चला काही शॉप आपलं ओपन झालेलं आहे, आतमध्ये जाऊन पंचिंग वगैरे करून माल घेऊ बाहेर। चालेल काहीच आम्ही तिघांनी मिळून सगळा शॉपचा जो माल आहे बाहेर घेतलेलं आहे बघा। बसू काहीच बाहेरच बसू आता थोड्या वेळ, सुनील भाई वगैरे याची वाट बघू, आणि मग जे आपले कालचे बिल झाले होते काहीच त्यांची डायरीमध्ये नोट वगैरे करून घेऊ, आणि मग बघू कस्टम वगैरे करू, नाही तर वर काहीतरी काम करू, नाही तर बसू मग खाली कस्टमरची वाट बघू काय होतं आहे। तर काही तिथं आता आपल्याला प्रियेश भाईने चाय वगैरे आणून दिलेलं आहे, चाय वगैरे पिऊ आणि मग बसू बाहेर बसू थोड्या वेळ, सुनील भाई वगैरे याची वाट बघू। हे बघा काही अभिषेक पण बाहेरच फिरतोय, म्हणजे तो आला भरपूर आला येऊन, त्याला तो बसला काहीच बाहेर। आम्ही आता आरपण आणि अक्षय आम्ही चौघजणच आलो आहे काहीच, बघू काहीच अजून लोक तर आले नाही आहेत, बाहेर बसून थोड्या वेळ। तर काहीच मी आता शोरूममधनं बाहेर होतो आहे, अजून तर काही शोरूममध्ये कोणच नाही आलं आत्तापर्यंत। अभिषेक, अर्पण आणि मी आम्ही तिघंजणच आहे, आणि अक्षय एक आहे फक्त बस। आणि वरच्या शोरूममध्ये खुशी आणि त्या मावशी आहेत, म्हणजे आम्ही 5-6 जण आहे फक्त, काहीच अजून कोणच नाही आलं शोरूममध्ये। बघू काहीच आज काय कोण येते का नाही, का सुट्टीवर आहेत सगळेजण, बसतो आपण थोड्या वेळ बाहेरच। आणि मग भाई आलेले आहे तिथे बसले, आता बिल्डिंग वगैरे चालू आहे, तर असं वाटतं आज आपण तिघंजण आहेत आहे ना। अभि ऑक्सी येणार आहे का सुनील भाई? गाडी बंद पडली कुठे? गॅरेजला ऑक्सी येईल वाजता काहीच, परत बसू आता तर आपण तिघंजणच आहे, बाकीच अजून कोण नाही आलं ऑक्सी सोबत। मग तो होता का काल? तो आणि ऑक्सी आणि मी आणि अभि, मग आपण दोघांच बघू आज कस्टमर होत का नाही, बाकी तर कोण आता आपण चौघच आहे, मग चौघच आहे आता, 2 सुट्टीवर आहेत मला मेवर दर्शन। तर काहीच आता सगळ्यांची बिलिंग वगैरे झालेले आहेत, सुनील भाई काहीतरी काम करतात तिकडे कॅम्प्युटरवरती, आणि मग आता काहीच ऑक्सी पण आलेलं आहे वाटतं, त्याची गाडी कुठेतरी बंद पडली होती वाटतं, खराब झाली होती गाडी ऑक्सीची। काहीच बसतो आपण काहीच थोडं बाहेर जाऊन। काहीच मी आता बघा शोरूमच्या बाहेर आलेलो आहे, आतमध्ये सगळेजण आहेत, सुनील भाई, आजू आहे, आणि आपल्या कस्टमर पण झाले काही सकाळपासून एकच कस्टमर झाले आपलं, पण छोटं नॉर्मलच झालेलं आहे। तर काहीच बसू आपण बाहेरच, कस्टमर वगैरे याची वाट बघू, इथेच बसू बाहेर आणि बघू आज कस्टमर होतात का नाही। अजून तर एक कस्टमर नाही, सकाळपासून एक नॉर्मल बिल झालं आपलं। आपलं आता जेवण वगैरे झालेलं आहे, हिमात बघा इकडेच आहे पाठीमागे, हिमात आणि मी काही इथंच जेवलो आपल्या डायनिंग टेबलवरती खालीच। आता काहीच आता मस्तपैकी जाऊन बसू आपण बाहेर, क्लायंट वगैरे याचं वाट बघू आपण, बघूच क्लायंट होत आहेत की नाही। हिमात तर काहीच भरपूर वेळा आलाय, तो मगाचपासून फोनवरच होता वाटतं। जेवण वगैरे पण झालं आपलं मस्तपैकी, पोट भरले दोघांचं आहे ना हिमात? हो
एक नंबर जेवण झालं गाईस. पोट जेवण? दाबून जेवलं आम्ही. पोट भरपूर भरलं आपलं. शोरूममध्ये एकदम शांत पडले आणि बाहेर एकदम शांत वातावरण शांत एकदम बाहेरचंही. तर आपण जाऊ आता बाहेर जाऊन क्लायंट वगैरे यायची वाट बघू. मावशी बघा इकडे पाठीमागे साफसफाईची कामं करतात. एकटेच आहेत मावशी, आज कोण नाही. म्हणजे आजचे जे आमचे लेडीज स्टाफ होते ते आलेच नाही आहेत गाईच. आणि सेल्समॅन पण 4च येतात शोरूममध्ये. अभिषेक, मी, अर्पण आणि तर गाईच मी आता शोरूममध्ये आहे. इथं बसलेलो आहे शोरूममध्येच. अजून काही सकाळपासून एक कस्टमर झालं नाही आहे. म्हणजे एकच झालं काही नॉर्मल. ते एक नॉर्मल झालं, छोटं मोठं झालेलं आहे. अजूनपर्यंत काही आत्ता वाजलेले आहेत बघा. किती वाजलेत आत्ता? काहीच 5:45 वाजले. अजून एक कस्टमर नाही आहे. काय आज कस्टमर येतात का नाहीत का गेले सगळेजण फिरायला. आणि ह्यांचा सगळ्यांचा तिथे टाईमपास चालला आहे बघा. तिकडे आजू बसलाय. हे बघा कस्टमर आले काही शोरूममध्ये. चला आता कस्टमर करू आपण. क्लायंट आले होते पण बघून गेले, टाईमपास करून गेले काहीच. तर आपण बसू इथेच, बघू अजून क्लायंट येतात का नाही घेणारे. इथं फक्त बघायला आले होते, आता इकडे तिकडे फिरत बसतील काहीच ते. आपण इथेच बसू काहीच, थोड्यावर बघू अजून क्लायंट येतात का नाही. त्यानंतर बघू काहीच. मी आता बघा शोरूमच्या इथं वरती आलेले आहे, शोरूमच्या वरच्या साईडला. तर हे बघा काहीच एवढे सारे क्लॉक्स आहे बघा. गायचं बघा शेवटपर्यंत बघा किती क्लॉक्स आहेत. सगळे क्लॉक्स काढून ठेवलेत बघा खाली. हे बघा काहीच. म्हणजे काहीच हे जे क्लॉक्स आहेत ना आजचे दिवस सगळे निघालेले आहेत. म्हणजे क्लायंटला दाखवायला काढले होते काहीच. चला हे काहीच पाटापाटा आपण इथं रॅकमध्ये लावून घेऊ. आणि मग आणि ह्या बघा काहीच आजू बघा जेवते बघा काहीच. कधी आजू बघा ह्या टायमाला जेवतोय. काय जेवायची वेळ आहे का काही सांगा बरं. कधी काय काहीच. सकाळचं जेवण रात्री कळलं. रात्री जेवण काय वा उद्या सकाळी करणार का. हा ना. चला काय आपण बघा मी सगळे क्लॉक्स वगैरे लावलेले इकडे पाठीमागचे. हे बघा सगळं काहीच ऑल क्लिअर करून टाकलेले. सगळे घड्याळ वगैरे आहेत ते मी रॅक्समध्ये अरेंज केलेले. तर चला आपण खाली जाऊन क्लायंट वगैरे यायची वाट बघू गाईज. तर गाईज मी आता शोरूमच्या बाहेर येऊन बसलेलो आहे. आपले जे वरचे क्लॉक्स वगैरे होते गाईज सगळे मी लावून टाकलेले आहेत. गाईज हे क्लॉक रोजच पडतात, रोजच असे काढून ठेवतात कस्टमरला दाखवायला. ते रोज लावतो गाईज. आज तर गाईज भरपूर पडले होते क्लॉक. चला गाईज मी सगळे तर लावून बाहेरून बसलेलं आता सध्या तरी. तर आता बसू इथं थोड्या वेळ क्लायंट वगैरे यायची वाट बघू. त्यानंतर अंदर कुछ तो होगा इधर. मैं बाहर ही बैठा था कि बस पुस्तक कर अंदर ही देखो. तू कंटिन्यू चालू कर. गाई पूरा गीला कर देखो पूरा भीग गया गाइस ये तो. अरे मेरे को आवाज भी नहीं दिया मालूम है इन लोगों ने. कुछ तो कांड किया इन लोगों ने अंदर. ये देखो नीचे गाइस पूरा पानी पानी हो गए. मेरे मतलब गाइस मी बाहेरच होतो. आतमध्ये काहीतरी कांड झाला होता बघा यांच्याकडनं. पाणी पाणी झालं नाही मग अख्खा वल्ला वल्ला झालं बघा. काय झालं होतं. खेळत पाणी खेळत आजू क्या हुआ तेरा. आजू बाई क्या हुआ फिर हा तुम्ही भिजला वाटतं बघ काहीच. हा पण भिजलेला, आजी पण भिजला. या दोघांची काहीतरी मस्ती चालू होती वाटतं आतमध्ये. मस्ती कर. कुछ थोडीफार मस्ती कर रहे थे अंदर. काही थोडीफार मस्ती चालू होती आतमध्ये वाटतं. हिमाद आणि आजीची रंगपंचमी एकाच्या अंगावर पाणी उडत होते. आपण आता बघा शोरूममध्ये कस्टमर वगैरे चालू अजून पण 9 वाजलेले. तर चला आपण काही शोरूमचा माल वगैरे आतमध्ये घेऊ आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला मी भेटतो माझ्या घरी गाईस. चला मी आता घरी आलेलो आहे बघा. आणि मम्मीने आलेला मला केक दिला आहे खायला. तर मी जातो आतमध्ये. पप्पांचं काहीतरी बघा इकडे हिशोब चाललेला आहे. डायरीमध्ये काही हिशोब वगैरे लिहित बसले. आणि साधना आतमध्ये आणि बायको पण आतमध्ये बघा. बायको भाकऱ्या करते तिकडे. भाकऱ्या करायला लागल्या. अजून स्वयंपाक काय झालेला नाही आहे. तर भाकऱ्या थापण्यात आले बायकोचं. मस्त गोल भाकऱ्या करते गाईच. हे बघा पप्पांचा हिशोब चालला इकडे. कसला हिशोब करते पप्पा. काय ते साईड तिकडे काम करू. अच्छा पप्पांचं कुठेतरी साईडचं काम चालू आहे. पप्पा कसे आपले वेल्डिंगचे काम वगैरे पण करतात गाईस. मग ते काहीतरी हिशोब चालू आहे त्यांचं सगळं मटेरियलचं वगैरे यादी वगैरे लिहित बसलेत. चला आपण जाऊन फ्रेश वगैरे होऊ आणि मग थोड्या वेळाने जेवायला घेऊ आपण गाईस. तर काहीच फायनल आपलं आता जेवण वगैरे झालेलं आहे. तर बाहेर जाऊन आपण मस्तपैकी चूल पेटवलेली आहे पप्पांनी. ते वगैरे शेकत वगैरे बसू गाईच. आणि तिकडेच आपलं रोजचं पण एडिटिंग करू गाईच. चला तर गाईच मी तर आता बसतो चुलीपाशीत. शेकतो इथं थोड्या वेळ. मग एडिटिंग काहीच इथंच करतो. आपली रोजची सारखी एडिटिंग इथंच करतो काहीच. तिकडे ते आता ते लोक आवडत वगैरे बसतील. भांडी वगैरे घासतील बायकोला. तर काहीच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा.
तर हे गाईज मी हा ब्लॉग इथे संपवतो. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय.